बिबट्यांच्या वावरामुळे शेतकरी दहशतीखाली, वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे संताप. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त वावर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. शेतात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 2 बिबट्यांचं दर्शन झाल्यानं या दहशतीत आणखी भर पडली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागानं सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून. घाटपुरी येथील शेतकरी नामदेव चोपडे यांच्या शेतात 27 फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर त्यांनी वन विभागाला याची रीतसर माहिती दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि वन विभागानं त्यावेळी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आलं नाही. तब्बल 18 दिवसानंतर परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच शेतकरी चोपडे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांमध्ये 2 बिबट्यांचा वावर स्पष्टपणे कैद झालाय. या बिबट्यांनी शेतात प्रवेश केल्याचं दिसत असले तरी ते बाहेर पडल्याची कोणतीही नोंद कॅमेऱ्यात नाहीये, ज्यामुळे बिबट्या अजूनही मका पिकात लपून बसल्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी फटाके फोडून शेतात जावं लागतं. त्यामुळे वारंवार तक्रार करूनही वन विभागाचे कर्मचारी केवळ पाहणी करून परत जात असल्याचा आरोप होतो आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अद्याप ठोस पावलं उचलली गेलेली नाहीये. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करायला मजूर मिळणं कठीण झालंय. स्वतः शेतात काम करतानाही जीव मुठीत धरून राहावं लागतंय. वन विभागानं तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नामदेव चोपडे यांनी केली आहे. वेळेवर उपाययोजना न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता वन विभाग या बिबट्यांना जेरबंद करण्यात ठोस पावलं उचलावी अशी मागणी केली जाते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.